कन्फ्युजन होतं. चला आता आपण आहे ना आमच्या बाबांकडे जाऊ. चला आम्ही आमच्या बाबापाशी आलेलो आहे. बाबा हो. मला मतदान करता येईल खरे? तू किती वर्षाचा आहे? 8. नाही, अजून 10 वर्ष टाइम येतो का? हा. आता काय मतदानाचंच वातावरण आहे म्हणा तसं. आपल्याकडचं 13 तारखेला मतदान आहे पुण्याचं, तिकडचं 7 तारखेला आहे वाटतं. झालं का काय नाही, ते झालं असं मला वाटतं. नाही झालं, काही ठिकाणचं झालं आहे. आणि मतदाराला सगळे जात नाहीत बरं का. याचं कारण असं आहे की बरेचसे पक्षातले लोक आहे ना खोटी आश्वासनं देतात. आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही ते करू, नाही का. आता समजा तुला म्हणलं ना अद्वैत तुला वही घेऊन देऊ बरं का, पण निवडून आले का ती वही गेली तिकडंच आणि ते गेली तिकडंच. असं राहतंय. मग ते काय खरं बोलत नाही. राजकारणातला माणूस कोणच खरं बोलत नाही. त्याच्यामुळं यावर्षी माझा मतदानावर बहिष्कार आहे. त्यांना वाटत असेल एका मतदानी काय होत आहे, पण काही का व्हायना मला काय मतदान करायचं नाही यावर्षी मी बहिष्कार घालणार आहे. असंच तुम्ही कामं धंदे करीत नाही ना, व्यवस्थित काम करीत नाही, त्याच्यामुळं कसं आहे बहिष्कार घालायचा मतदानावर. आणि जो चांगला माणूस आहे त्यालाच निवडून द्या, त्यालाच हे करा. असं आहे बरं का. अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं आपल्या गावाचा प्रश्न बघा, प्यायला शुद्ध पाणी नाही. आपलं नदीचंच पाणी येतं. हां, कसं पाणी प्यायला कसं पाणी पाहिजे तू सांग बरं. फ्रेश फिल्टरचं माठातलं. हां ना, स्वच्छ पाणी पाहिजे ना. आपल्या त्या नळाच्या पाण्याचा वास येतो का नाही? ते गाळून घ्यायला लागतं पाणी. अरे पण मग आम्हाला शुद्ध पाणी द्या ना म्हणा, नुसते मतं मागता. हां, आमची म्हातारी आई तिथं राहती, तिला जर पोटाचा आजार झाला तर पैसे कोण खर्च करायचं? हां, गावाला रस्ता नाही, रस्ता द्या. आता ही की निवडणूक झाली का गाव गेलं खड्ड्यात आणि तुम्ही जा खड्ड्यातून, आहे का नाही. आपण किती वेळा चालत जातो तुला माहिती आहे ना. मी औषध टाकायला पळत पळत चाललो होतो, त्या खड्ड्यात पाय जाऊन मुरगळून पडलो डायरेक्ट उलटा. हा, असं झालेलं आहे सगळं ते. मग आणि मी आता जवळजवळ ना माझं वय 40. काय तेव्हापासून मी लहान असल्यापासून आपल्या पखोऱ्या गावाला एस.टी. आलीच नाही कधी. का बरं? आपल्या गावाला एस.टी. पाहिजे का नको? गावाला जर एस.टी. आली तर आपल्याला चालत जावं लागेल का नाही? हां, पण अजून मतं मागणाऱ्याने एस.टी. आम्हाला दिली नाही. गाडी गावाला रस्ता दिला नाही. हां, रात्रीच्या टायमाला कसं जायचं लोकांनी? आजारी माणसाला कसं घेऊन जायचं? हां, गावाला कुठला उद्योगधंदा नाही, गावात कुठला उद्योग चालू नाही, काय नाही. हे पोरं बोंबलत फिरत आहेत गावातली इकडं तिकडं, हाणामारी. काय उपयोग आहे त्या गोष्टीचा? त्याच्यामुळं मतदान कोणाला करायचं? जो काम करतो का त्याला मतदान करा. ह्या 5 वर्षाला हे निवडून आले ना, पुढच्या 5 वर्षाला दुसरे, तिसऱ्या 5 वर्षाला दुसरे, चौथ्या 5 वर्षाला तिसरे. असं झालं ना आणि यांची शाश्वती बंद झाली ना की मग खरं मजा येईल. हा, मग सगळे झक मारून कामं करतील. सत्ता गेली कामच करीत नाहीत, सर्वसामान्यांचे प्रश्नच सोडवित नाहीत. अरे सत्ता नसली तरी पण तुम्हाला विरोधी पार्टीत काम करावं लागतं. हां, आता समजा अद्वैतला शाळा नाही, सुट्ट्या लागल्यावर अद्वैत खेळायला जातोच ना, जातो का नाही? तसंच आहे बाबा हे कामाचं. पक्षफुटीचं राजकारण लय बेकार झाले हल्ली. तर आम्हाला निवडून द्या 4 पक्ष एकत्र येऊन काम करणार. काय गरज आहे त्या गोष्टीची? हां, कोण कधी निघून जाईन पत्ता नाही कोणाला. यांना माहीत नाही आपण काय करतोय ते. मी तर पत्र लिहून कटाळू मुख्यमंत्र्यांना, माझं काम करा. चायला नुसतं इंटरव्ह्यूला बोलतात. हां, देवेंद्र साहेबांना लिहिलं, उद्धव साहेबांना लिहिलं, आता एकनाथ साहेबांना पण साकडं घातलंय मी आणि मेल पाठवला. नुसतं मेलला उत्तर दिलं, शिक्षण मंत्र्याकडे पाठवलं. कशाचं? शिक्षण मंत्र्याला वेळच नाही आमच्याकडं पाहायला. आणि आता तर काय मतदानात बिझी. काही खरं नाही बघा अद्वैत. मतदान करायचंच नाही आता. माझा बहिष्कार आहे भाऊ. आणि जे करतील ना त्यांना माझी विनंती आहे
की चांगल्या लोकांना मतदान करा, जो काम करेल त्यालाच मतदान करा. आणि चायला पार्ट्या बिरट्या खाऊ नका रे कोणाच्या. हा ना, दारू पिऊ नका, मटण खाऊ नका, चिकन खाऊ नका, कोणाचंच अन्न घेऊ नका. चायला त्याच्यातले पैसे आता देतील आणि 5 वर्षात भरून काढतील. त्यापेक्षा चिकन मटण खाऊ नका रे भाऊ. कोणाचा पैसा घेऊन मतदान करू नका. आपल्या बुद्धीला पटेल तेव्हा मतदान करा. असं आहे सगळं बाबा. जेवढं बोलावं ना तेवढं कमीच आहे. पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, हो नोकरीचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. आणि हे प्रश्न आयुष्यभर सुटाना ना. मग कशाला मतदान करायचं, झाड मारायला. हो ना. हा ना, तर मतदान करा, मतदान करा. आम्हाला मत द्या, आम्ही काम करू. गावाला पाणी नाही आमच्या. काय काम केलं तुम्ही? हां, माझ्या जागेचा प्रश्न सुटला नाही गावाच्या अजून. समोरच्याने अख्खी जागा हडप केली. सरपंच म्हणतो मला नकाशात म्हणतो तुझी जातच लिहिली इथं, फक्त वाचता येत नाही काय म्हणतो. काय अवघड आहे, सगळं अवघड आहे. कोणी लक्ष देत नाही. त्यापेक्षा माझा बहिष्कार आहे. आणि ज्या मतदान करतील त्यांनी चांगल्या लोकांना मतदान करा. उलथापालथ झाली तरी चालेल, पण मतदान चांगल्या लोकांना करा, व्यवस्थित करा. आणि काय आहे, चांगले लोक निवडून द्या. त्याच लोकांना परत निवडून देऊ नका, दुसऱ्याला कामाची संधी द्या. असं आहे बाबा अद्वैत. माझा बहिष्कार आहे मतदानावर यावेळेला. काही असलं तरी या वेळेला हां, मतदानच करणार नाही आपण यावेळेला. हा का? नाही, बिलकुल नाही करणार. आणि कोणाला सांगणार पण नाही मी मतदान करा म्हणून आता. हा का? हां, तुम्हाला जे चांगलं वाटेल त्याला तुमच्या बुद्धीने करा. पण आता मी तर नाही सांगणार हो. लय वर्ष सांगून दमलो. लोकशाही आहे, लोकशाही आहे. इथं लोकशाही काय, लोकशाही कामापुरती लोकशाही. आणि वेळ आली का काम करायला गेलं का अपॉइंटमेंट घ्या, मंत्र्याला टाईम नाही, याला टाईम नाही आहे, आमचा साहेब तिकडे गेलाय, आमचा साहेब इकडं आलाय. आम्ही बसतो बोंबलत. मुंबईवरून 4 वेळा मी मागं आलोय, मला कोणी भेटलं नाही अजून. काय खरं आहे. त्यापेक्षा ज्याला करायचं त्याने करा, पण व्यवस्थित करा. आणि चांगल्या माणसाच्या हातात सत्ता द्या. बस, प्रत्येक 5 वर्षाला वेगळा माणूस करा, असं मला वाटतं. चला आता आपण मम्मीकडून पाण्याची थोडी माहिती घेऊ. आपण आता मम्मीकडे आलेलो आहे. मम्मी, आपल्याकडं पाणी किती दिवसांनी येतं ग? काय मम्मी? 4 दिवसांनी येतं. 4. हा का? मुख्यमंत्र्यांना हे लिहिलं होतं ना तू पत्र आमच्याकडं पाणी उशिराने येतं, हे येतं. मग त्याचं काय झालं? काय माहिती. ते पाहिलंच नाही वाटतं कोणी. बरं, आता प्यायला पण पाणी आहे का आपल्याला? आहे प्यायला पाणी. आहे ना? या माठात आहे का? माठात डेऱ्यात. आहे. हा. आज आपला मतदानाविषयी आणि पाण्याविषयी आपलं मतदानाविषयी आणि पाण्याविषयी 2 विषय झालेले आहेत. आता पुढच्या वेळेस आम्ही काय करायचं तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शुभरात्री.